नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.4चा पहिला प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडविणार आहोत. सोडूया. येथे 3 टर्म आहेत आणि त्या 3 टर्मची ॲडिशन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे. आपणास 2 टर्म असताना फॉर्म्युला माहिती आहे, a प्लस बीचा स्क्वेअर असताना माहिती आहे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. पण येथे 3 टर्म आहेत a, b आणि c एक्स्ट्रा टर्म आहे ते. तर याचा फॉर्म्युला असा होतो a स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर, म्हणजे प्रत्येक टर्मचा स्क्वेअर ॲडिशनमध्ये प्लस 2ab प्लस 2bc आणि प्लस 2ac, 2ab 2bc प्लस 2ac. त्याप्रमाणे आता या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपणास हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर येथे a ची व्हॅल्यू आपण 2p घेणार, b ची व्हॅल्यू q घेणार आणि c म्हणजे 5. तर आपला 2p प्लस q आणि प्लस 5 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर आहे. तर a स्क्वेअर म्हणजे 2p स्क्वेअर, 2p 2चा स्क्वेअर आहे आणि p चा स्क्वेअर आहे म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे. कारण a म्हणजे पूर्ण 2p आहे. 2p स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे q स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 2ab, 2 इंटू a ची व्हॅल्यू 2p, b ची व्हॅल्यू q प्लस 2bc, 2bc, b ची व्हॅल्यू q आणि c ची व्हॅल्यू 5. प्रत्येक टर्म ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेली आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये साईन मल्टिप्लिकेशनचं होऊन जाईल ब्रॅकेट केल्यामुळे. आणि प्लस 2ac, a ची व्हॅल्यू 2p इंटू c ची व्हॅल्यू 5. आता हे थोडं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 2चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल, p चा स्क्वेअर म्हणजे p स्क्वेअर होईल प्लस qचा स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 होईल प्लस 2 इंटू 2 4 होतील, 4 p आणि q म्हणजे pq मल्टिप्लिकेशन प्लस 2 इंटू 5 10 आणि q म्हणजे 10q आणि प्लस 5 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 20 होतील आणि p 20p हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट m प्लस 2n प्लस 3r पूर्ण ब्रॅकेटमध्ये आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. त्यासाठी फॉर्म्युला आपणास a प्लस b प्लस c होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. तर त्याप्रमाणे a ची व्हॅल्यू आपण m घेणार, b ची व्हॅल्यू आपण 2n घेणार आणि c साठी 3r घेणार. आता ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात आपण पुट करू, म्हणजे m प्लस 2n प्लस 3r ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू आन्सर a स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर होईल, m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 2n स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे 3r स्क्वेअर प्लस 2ab, 2 इंटू a म्हणजे m, b म्हणजे 2n मल्टिप्लिकेशनमध्ये 2bc, 2 इंटू b ची व्हॅल्यू 2n आणि c ची व्हॅल्यू 3r इंटू 3r आणि प्लस 2ac, 2 इंटू a म्हणजे m आणि c म्हणजे 3r. हे आता सॉल्व करूत. m स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर आहे, nचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर होईल 4 आणि n स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 होईल आणि r स्क्वेअर, म्हणजे हा ब्रॅकेट सॉल्व झाला. प्लस आता यामध्ये 2 इंटू 2 4 होतील आणि n म्हणजे 4 m आणि n प्लस यामध्ये 2 इंटू 2 इंटू 3 म्हणजे 12, 4 इंटू 3 म्हणजे 12 आणि n इंटू r यामध्ये काय होईल
2 × 3 6 होतील आणि एम आर हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट 4 MR येथे आर येईल. नेक्स्ट ह्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एक टर्म आपली निगेटिव्ह आहे आणि फॉर्म्युला कसा आहे आपला प्लसमध्ये आहे A+B+C, पण येथे एक टर्म आपली मायनसमध्ये आहे. तरी पण हाच फॉर्म्युला यूज करायचा, कारण -5p आहे म्हणजे या प्रॉब्लेमला आपण या टाईपमध्ये कन्वर्ट करू शकतो. 3x + 4y - 5p² आहे. यालाच आपण असं लिहू शकतो. कसं पाहता 3x + 4y प्लस आणि इंटू -5p असं जर लिहिलं आपण तर तोच प्रॉब्लेम होतो. म्हणजे फक्त इथे प्लस ॲड केला आपण, प्लस इंटू मायनस म्हणजे मायनसच होईल. म्हणजे आता आपण एची व्हॅल्यू काय घेणार 3x, बीची व्हॅल्यू 4y आणि सीची व्हॅल्यू -5p. सी आपला फॉर्म्युला प्लसमध्येच असल्यामुळे साईनसहित ही व्हॅल्यू घ्यायची. आता पुट करू आपण A² + B² + C². A² म्हणजे 3x² म्हणजे पहिल्या तिन्ही टर्मचा स्क्वेअर घ्यायचा. A², B² म्हणजे +4y² आणि सीची किंमत प्लसमध्येच पण -5p². 2ab 2 × AB 3x आणि बीची व्हॅल्यू 4y प्लस 2bc 2 × बीची व्हॅल्यू 4y आणि सीची व्हॅल्यू -5p प्लस 2 टाइम्स AC, एची व्हॅल्यू 3x आणि सीची व्हॅल्यू -5p. आता हे थोडं सॉल्व करून घेऊ. 3चा स्क्वेअर 9 होईल. x² हा ब्रॅकेट सॉल्व झाला. 4y², 4चा स्क्वेअर 16 होईल आणि yचा स्क्वेअर y². आता +5चा स्क्वेअर 25चा असतो आणि -5चा पण स्क्वेअर +25चा असतो. म्हणजे मायनस आहे 5 म्हणून याचा स्क्वेअर -25 होत नाही, याचाही स्क्वेअर +25 होतो आणि p². कारण -5 × -5 25 होतील, मायनस इंटू मायनस प्लसच होईल. त्यामुळे -5चा स्क्वेअर प्लस आलेला आहे 25p². आता हे 4 × 3 × 2 म्हणजे 24 आणि xy आता -5 × 4 आणि × 2 म्हणजे -40 होतील. 8 8 म्हणजे 40 म्हणजे साईन मायनस आहे म्हणून -40 आणि y आणि इंटू p yp. आता हे -5 आहेत, 3 आहेत आणि 2 आहे, यांचा मल्टिप्लिकेशन 30 -30. कारण एक साईन आपली एक टर्म आपली मायनसमध्ये आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. -5 × 3 × 2 म्हणजे 30 आणि xp आहे xp. हे येईल आपलं आन्सर 9x². ओके. नेक्स्ट आता येथे दोन्ही पण टर्म आपल्या मायनसमध्ये आहेत, पण आपला फॉर्म्युला कसा आहे प्लसमध्ये आहेत. A + B + C ब्रॅकेटचा होल स्क्वेअर याची व्हॅल्यू किती असते A² B² + C² तिन्ही टर्मचा स्क्वेअर ॲडिशनमध्ये आणि प्लस 2ab प्लस 2bc आणि प्लस 2ac. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी तिन्ही टर्मचा स्क्वेअर आहे ॲडिशनमध्ये A² B²
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, नंतर ह्या 2 टर्म, नंतर ह्या 2 टर्म आणि नंतर पहिली आणि शेवटची टर्म यांची ट्वाईस, ती पण सर्व ॲडिशनमध्ये. हा फॉर्म्युला आहे. येथे मायनस आहे, येथे मायनस आहे. आपला फॉर्म्युला प्लसमध्ये दिलेला आहे म्हणून आपण ह्या टर्म आपल्याला साईनसहित घ्यावं लागतील. म्हणजे प्लस, म्हणजे या फॉर्म्युल्याला आपण असे लिहू शकतो ना, 7m प्लसमध्ये आला तर हे -3n केलं आपण आणि प्लसमध्ये तर ही व्हॅल्यू -4k. सेम आहे हे दोन्ही टर्म, कारण हा प्लस झाला, हा प्लस मल्टिप्लिकेशन केलं तर -3nच होईल आणि हे मल्टिप्लिकेशन केलं प्लस साईनने तर हे पण -4kच होईल. त्यामुळे या टाईपमध्ये आपला फॉर्म्युला कन्वर्ट झालेला आहे. तर येथे आपण व्हॅल्यू कसे घेणार, म्हणजे याची व्हॅल्यू आपण 7m घेणार, म्हणजे बीची व्हॅल्यू आपण -3n घेणार आणि सीची व्हॅल्यू -4k. म्हणजे मायनसचा फॉर्म्युला आपल्याकडे नसल्यामुळे हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग त्यावेळेस साईनसहित घ्यायचे, साईनसहित घ्यायचे. आपण ए क्यूब हा एक फॉर्म्युला होता आपल्याकडं, ए प्लस बी होल क्यूब होता. त्यावेळेस आपण एची व्हॅल्यू घेत होतो आणि बीची व्हॅल्यू प्लसच घेत होतो. पण ज्यावेळेस ए मायनस बीचा फॉर्म्युला हा होता आपल्याकडे ए मायनस बी क्यूबचा, त्यावेळेस आपण व्हॅल्यू पुट करताना ही बीची व्हॅल्यू आपण समजा ए -7p आहे आणि क्यूब आहे, तर आपण बीची व्हॅल्यू आपण 7p घेत होतो. त्यावेळेस -7p घेत नव्हतो कारण हा सेपरेट फॉर्म्युला होता आपल्याकडं. पण येथे कसं सेपरेट फॉर्म्युला नाही आहे, फक्त प्लसचाच फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपण साईनसहित व्हॅल्यू घेणार आहेत. नेक्स्ट सोडूया. आता ए स्क्वेअर म्हणजे 7m स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे बीची व्हॅल्यू -3na स्क्वेअर आणि प्लस सीची व्हॅल्यू -4k स्क्वेअर प्लस 2ab, 2 इंटू एची व्हॅल्यू 7m, बीची व्हॅल्यू -3n, 2bc, 2 इंटू बीची व्हॅल्यू -3n आणि सीची व्हॅल्यू -4k प्लस 2ac, 2 इंटू एसची व्हॅल्यू 7m आणि सीची व्हॅल्यू -4k. आता हे सॉल्व करू आपण. 7चा स्क्वेअर 49, mचा स्क्वेअर m स्क्वेअर, -3चा स्क्वेअर +9च होतो आणि nचा स्क्वेअर n स्क्वेअर ॲज इट इज, -4चा स्क्वेअर +16 आणि k स्क्वेअर. आता यामध्ये -3 इंटू 7 इंटू 2 म्हणजे 42 आणि साईन येईल मायनसचं, -42 mn. आता यामध्ये -4 -3 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन, -4 इंटू -3 म्हणजे +12 होतील आणि इंटू 2 म्हणजे +24, कारण 2 साईन याच्यात निगेटिव्हचे असले आहेत आणि मायनस यांचा मल्टिप्लिकेशन प्लस होईल आणि इंटू 2 प्लसमध्येच आहेत म्हणून प्लसमध्ये व्हॅल्यू येईल ती +24 n आणि k. यामध्ये काय होईल, -4 आहेत, इंटू 7 आहेत आणि इंटू 2 आहेत म्हणजे 56 मायनसमध्ये येतील आणि m आणि k हे येईल आपलं आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.